भगवान महावीर जयंतीनिमित्त सकल जैन समाज कोल्हापूरतर्फे दरवर्षी मोठ्या उत्सवात महावीर जयंती साजरी होते। परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता एक स्तुत्य उपक्रम येथील ग्रामवासियांनी राबविला आहे। जैन धर्माचा पवित्र शांततेचा संदेश देणारा एक झेंडा, एक झाड आणि एक तहानलेल्या पक्षासाठी पिण्याच्या पाण्याचे गाडगे सकल जैन समाज कोल्हापूरतर्फे संपूर्ण गावातील घरांमध्ये देण्यात आले। ह्या सर्व कार्याची सुरुवात गावातील भगवान महावीर यांच्या मंदिरापासून करण्यात आली असून पुढे गावातील पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, महावितरण कार्यालय व गावातील प्रत्येक घरापासून करण्यात आले। भगवान महावीरांचा झेंडा हा एक सात्विक विचारांना माणसात उतरवितो। पृथ्वी तलावर झाडांची संख्या फारच कमी होत चाललेली आहे व म्हणूनच प्रत्येक मानवाला येणाऱ्या काळात प्राणवायूसाठी संघर्ष करावा लागणार आहे। याच बाबींचा विचार करता एक घर एक झाड ही संकल्पना येथील जैन समाजाने गावामध्ये मांडलेली आहे व प्रत्यक्षात ती उतरवीत सुद्धा आहे। तसेच उन्हाळ्यात माणूस आपल्या गरजा कोणत्याही पद्धतीने भागवून घेतो, परंतु उन्हाळा हा पक्ष्यांसाठी जीवघेणाच ठरतो। म्हणून येथील सकल जैन समाजतर्फे एक घर एक गाडगे ही सुद्धा संकल्पना फार चांगल्या पद्धतीने राबविली आहे, ज्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा पक्ष्यांना आपल्या हक्काचं पाणी मिळू शकेल। या सर्व कार्यासाठी येथील सुयश राऊळ, आशय राऊळ, तुषार राजने, प्रांजल राऊळ, शुभम राऊळ, प्रज्वल राऊळ, अपर्णा राऊळ, सुयोग राऊळ, ऋषिकेश राजने, भूषण सराफ, आशुतोष देशमुख, प्रज्वल दलाल, सुविधा राऊळ, स्वप्नाली राऊळ, प्रियंका राऊळ, भावेश सराफ व सकल जैन समाज कोल्हापूर यांनी भगवान महावीरांची जयंती कोरोनाचे सर्व नियम लक्षात घेता योग्य रीतीने साजरी करण्यासाठी मदत केली। जय बोलो महावीर भगवान की जय। आज भगवान महावीर जयंती उत्सव। भगवान महावीरांनी संदेश दिला होता की जगा आणि जगू द्या। तर त्या सांगितलेल्या त्यांनी विचारधारणेच्या नुसार आम्ही त्याची फुलाची पाखडी याप्रमाणे ध्वजारोहण समारंभ केला जैन मंदिरामध्ये। त्यानंतर काहीतरी उपक्रम म्हणून तर जे सरकारी खातं आहे तर त्यासाठी की नाही पशु पक्ष्यांना दाना आणि पाणी मिळावं, तर त्यासाठी हे एक उपक्रम समजा यात बालगोपाल मुलांनी केलेला आहे। यानंतर एक पशु पक्ष्यांना जल मिळावं, ऊन आहे खूप तर पाण्यासाठी हे सुद्धा केलेलं आहे। आणि ध्वज प्रत्येक घरामध्ये जैन धर्म हा आहे, जैन धर्माची प्रभावनासाठी प्रत्येक घराला एक ध्वज लावलेला आहे। तर असा हा उपक्रम यावर्षी या मुलांनी केलेला आहे। दरवर्षी असंच त्यांनी त्यांच्या हातून घडावं आणि असा हा कार्यक्रम सुंदर व्हावा ही मी भगवान महावीरच्या चरणामध्ये प्रार्थना करतो। जय जिनेंद्र। जैन समाज कोल्हापूर तर्फे जिओ और जिने दो या अभियानाला माझ्या वैद्यकीय अधिकारी पहा केंद्र कोल्हापूर तर्फे व इतर कर्मचारी यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। हा उपक्रम असाच राबवावा अशी मी या जैन समाजांना बांधवांना आग्रहाची विनंती करतो। आज महावीर जयंती असल्या कारणाने आमच्या कोल्हापूर गावामधनं जैन समाजाचे काही आमचे बांधव आज इथे कोल्हापूर सेंटरला MSCB ऑफिसला आलेले आहेत। त्यांनी आज चांगले उपक्रम आयोजित केलेला आहे। पक्ष्यांसाठी पाणी आणि दाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। आणि याच्या पुढे पण त्यांनी असं चांगलं कार्य करत राहावं आणि त्यांना आमच्याकडून पण काही अपेक्षा असल्यास त्यांनी आम्हाला कळवावं, आम्ही त्याला नेहमी सहकार्य करू। धन्यवाद। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।